शेड भाड्याने देणे आहे। वर्धमान चौक जवळ इचलकरंजी 60 फुटी रस्त्यालगत 20x32 चे शेड वायरिंग, गारमेंट व इतर व्यवसायासाठी भाड्याने देणे आहे। संपर्क 9309 165 469। नमस्कार, मी राजू मेत्री। महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असून प्रभाग क्रमांक 10 व 11 विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग आज सायंकाळी 6 वाजता लिगाडेमाळा इचलकरंजी येथे घेण्यात आली। तसेच अनेक भागातून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। प्रभाग क्रमांक 10 मधून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम हे इच्छुक असून तसेच प्रभाग क्रमांक 11 मधून बेगम नदाफ व सलमा शेख हे इच्छुक आहेत। तसेच इतर प्रभागातून अनेक उमेदवार असे करून इच्छुक आहेत। त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिका मनसेच्या वतीने ताकदीने घडवण्याचा निर्णय विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। कोणत्याही परिस्थितीत मनसेचे शिलेदार व राजसाहेबांची स्वप्न साकार करण्यासाठी मनसेच्या सर्वच उमेदवारांना रात्रीचा दिवस करून निवडून आणू अशा भावना सर्वच पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या। इचलकरंजीचा विकास फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदारच करू शकतील व इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, लाईट, पाणी प्रदूषण तसेच टक्केवारीमुक्त इचलकरंजी फक्त मनसेचे उमेदवार करतील असा विश्वास काही भागातील पदाधिकाऱ्यांनी व मतदारांनी बोलत दाखवली। तरी या सर्व मतदाराचे व भागातील सोयीसुविधा सोडवण्याचे काम आम्ही मनसेचे शिलेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी प्रमुख पदाधिकारी यांच्या समोर चर्चा करताना सदरचे प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित केले। यावेळी भागातील नागरिक व मतदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातल्याने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेत इच्छुक उमेदवारांची आज मुलाखत घेऊन 10 व 11 नंबर प्रभागामधील प्रमुख पदाधिकारी मीटिंग घेऊन या 10 व 11 मध्ये उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही प्रमुख पदाधिकारी मीटिंगमध्ये घेण्यात आला। तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी 11 व 10 मध्ये कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करू व राजसाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिलेदार पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे सर्वच पदाधिकारी भावना व्यक्त केला। व गेल्या अनेक वर्षापासून या इचलकरंजीतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी जनतेची काही कामे केली नाही, नुसतं लोकांना खोटं सांगून इतर लोकांची दिशाभूल केली। गेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडलेला आहे, पण हे गावातील वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय पुढारी कुठं आता सध्या निवडणूक आल्यानं इकडं तिकडं बोर मारण्याचं कारस्थान चालू आहे। तरी असल्या खोट्या आमिषाला ह्या इचलकरंजीतले नागरिक बळी पडणार नाहीत। तरी राजसाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10 व 11 मधील सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याचा सुतोवाच इथल्या भागातील नागरिकांनी केला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।